अमराठी रिक्षा चालकांविरोधात गोरेगावमध्ये मनसे आक्रमक झाली आहे। मनसे कार्यकर्त्यांनी रिक्षा चालकांना दम दिलाय। मराठीला विरोध करत रिक्षा बंद ठेवणाऱ्या या चालकांना मनसेनं रिक्षा चालवण्यास भाग पाडलेला आहे। काही अमराठी रिक्षा चालकांनी आक्रमक भूमिका घेतली। आम्ही मराठी बोलणार नाही, शिकणार नाही असं म्हणत त्यांनी थेट आंदोलन छेडलेलं होतं। मात्र या भूमिकेनंतर आता मनसे आक्रमक झाली आहे। मनसे कार्यकर्त्यांनी रिक्षा चालकांना दम दिलाय। या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। जुई जाधव आपल्या सोबत आहे। जुई, गोरेगावमध्ये नेमकं काय चित्र आहे? मनसेचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि दुसरीकडे हे अमराठी रिक्षा चालक असा एकंदरीतच संघर्ष निर्माण झालाय। आता टॅक्सी आणि ऑटो चालकांना मराठी बोलणं बंधनकारक असणार आहे। मात्र या सरकारच्या एका निर्णयाविरोधात जे अमराठी रिक्षा चालक आहेत त्यांची मुजोरी काल पाहायला मिळाली। कांदिवलीमध्ये काल जे अमराठी रिक्षा चालक आहेत त्यांनी खरं तर एक पवित्रा घेतला आणि ते रस्त्यावर उतरले असं म्हणत की आम्ही मराठी बोलणार नाही, मराठीची सक्ती चुकीची आहे। आणि एका मराठी रिक्षा चालकाला जबरदस्ती त्याची रिक्षा थांबवून त्याला मारहाण करण्यात आली। जो प्रवासी बसला होता आतमध्ये त्या प्रवाशाला देखील खाली उतरवण्यात आलं। या विरोधात आता मनसे आक्रमक झाली आहे। काल कांदिवलीमध्ये तरी जे मुजो रिक्षा चालक आहेत त्यांच्यानी ज्यांनी मारहाण केली त्यांच्या विरोधात FIR दाखल करण्यात आलेली आहे। मात्र आज आपण जर पाहिलं तर मग मनसे जे आपले ट्रॅफिकचे आयुक्त आहेत त्यांची भेट घेणार आहेत आणि त्यांची भेट घेऊन ते त्यांना पत्र देणार आहेत, निवेदन देणार आहेत की हे जे मुजोर रिक्षा चालक आहेत त्यांचा वेळीच बंदोबस्त करा, नाहीतर मनसे स्टाईलने आम्ही परिस्थिती हातात घेऊ आणि त्यांना समजवू। त्यामुळे आज ते वाहतूक आयुक्तांकडे जाणार आहेत आणि त्यांची भेट घेऊन हे निवेदन देणार आहेत। मात्र काल आपण जर पाहिलं तर मग मनसेने ठिकठिकाणी जिथे हे मुजोर रिक्षा चालक आहेत त्या रिक्षा स्टँडवर जाऊन त्यांना समज दिली की हे चुकीचं आहे, तुम्ही रस्त्यावर रिक्षा काढा। आणि जबरदस्ती त्यांनी जे मुजोर रिक्षा चालक होते त्यांना रिक्षा रस्त्यावर उतरवायला लावली। मात्र आज वाहतूक आयुक्तांची भेट घेऊन हे त्यांना निवेदन देणार आहेत आणि जर त्यानंतरही हे मुजोर रिक्षा चालक ऐकले नाही तर मात्र मनसे त्यांच्या परिस्थितीत त्यांच्या स्टाईलने या रिक्षावाल्यांना समजवेल असा देखील इशारा त्यांनी दिलाय। त्यामुळे आज निवेदन दिल्यानंतरही नेमकं मनसे शांततेची भूमिका घेते का यांच्या विरोधात पुन्हा एकदा त्यांना मनसे स्टाईलने समज देतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आणि हे जे मुजोर रिक्षा चालक आहेत ते देखील समजून घेतात की त्यांचं ही जी मुजोरी आहे ती कायम ठेवतायत हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। ऋतुजा, अगदी खरं आहे जुई, ही मुजोरी मोडीत काढण्यासाठी मनसे पुढे सरसावले। मात्र प्रशासकीय सरकारच्या पातळीवर या सगळ्या संदर्भात नेमकी काय कठोर कारवाई होते हे आपल्याला पाहायचंय। जुई, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।